मित्रांनो, मराठी बिझनेस स्कूल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि भन्नाट अशा नवनवीन बिझनेस आयडिया मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। आणि आज सुद्धा आपल्याला अशा 4 बिझनेस आयडिया बघायच्या आहे की ज्या आपण अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये चालू करू शकतो आणि मोठ्या प्रमाणात अर्निंग आपण या माध्यमातून करू शकतो। आज जर आपण पाहिलं तर भारतामध्ये जो अनएम्प्लॉयमेंट रेशो जो आहे तो 7.9 पर्यंत गेलेला आहे आणि या माध्यमातून कितीतरी लोक जे आहे ते बेरोजगार आहे। तर आपल्याला जे आहे सिंपल असे 4 बिझनेस मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आणि या 4 बिझनेसच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात कमाई आणि अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण करू शकतो। निश्चितच तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ सोबत जुळून राहा। पहिली बिझनेस आयडिया आहे स्ट्रीट फूड बिझनेस आयडिया। स्ट्रीट फूड आपल्याला वाटत असेल सिंपल, पण स्ट्रीट फूडची टेस्ट आज जो आहे प्रत्येक जण हा तो आसुसलेला असतो। प्रत्येकाला स्ट्रीट फूडची टेस्ट हे आवडते। ते मग पाणीपुरी असो, समोसा असो, वेगवेगळे मल्टिपल असे प्रोडक्ट आहेत स्ट्रीट फूडवर आणि ते सुद्धा प्रचंड प्रमाणात कमाई करत आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळे सेलिब्रिटीज झालेले आहे। पहिला म्हणजे डॉली चायवाला, वडापाव गर्ल, असे कितीतरी लोक आहेत की जे स्ट्रीट फूड पासून मोठ्या प्रमाणात आता मागे जे इन्कम टॅक्सच्या रेट पडल्या होत्या तर मॅक्झिमम रेट हे स्ट्रीट फूड जे आहे विक्रेते आहे त्यांच्यावर पडल्या होत्या। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रचंड अशी कमाई स्ट्रीट फूड मध्ये आहे आणि निश्चितच या माध्यमातून कितीतरी लोकांचं जे आयुष्य आहे ते बदललेलं आहे। आणि आपण या व्यवसायाला कुठेही कमी समजू नका। अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंट आहे। 50,000 मध्ये तुम्ही पाहिजे तशा पद्धतीनं हा डेव्हलप करू शकता। हे जे एक दाम्पत्य आहे की हे बँगलोरचे आहेत आणि यांनी समोसा किंग म्हणून जो त्यांचा स्टार्टअप चालू केलेला आहे, करोडो रुपयावर फक्त समोसा विकून करोडो रुपये हे आज दाम्पत्य कमवत आहे। आणि निश्चितच स्ट्रीट फूडला कुठेही तुम्ही कमी समजू नका। या माध्यमातून सुद्धा कितीतरी मोठ्या प्रमाणात कमाई ही आपल्याला करता येते। मल्टिपल याच्यामध्ये प्रोडक्ट आहे, प्रोडक्टची रेंज भरपूर आहे। तुम्ही कुठलंही तुमच्या सोयीनुसार चॉईस करू शकता, विकू शकता। सूप आलं, मॅगी आलं, पाणीपुरी, वेगवेगळे मल्टिपल आहे। तुम्ही आपण सगळ्यांनी बघितलेला आहे पावभाजी वगैरे सगळे मल्टिपल असे प्रोडक्ट आहे। हा सुद्धा सुंदर असा बिझनेस होऊ शकतो आणि अॅन्युअली 10% ने हा डेव्हलप होत आहे। आणि सोबतच आपला जो वळूया आपण आपल्या दुसऱ्या बिझनेस आयडियाकडे। दुसरी बिझनेस आयडिया म्हणजे बेकरी शॉप। बेकरी शॉप सुद्धा प्रचंड अशी डिमांड असलेला प्रोडक्ट आहे। बेकरी शॉप मधून सुद्धा मोठ्या प्रमाणात ही कमाई होत आहे लोकांची, मोठ्या प्रमाणात लोकांची। आज जर आपण पाहिलं तर 45,000 करोड रुपये हा बेकरी शॉपचं जे मार्केट आहे। 45,000 करोड म्हणजे खूप मोठं असं मार्केट आहे, ह्यूज मार्केट आहे। आणि आपल्याला जे आहे सिंपल छोटे छोटे पेस्ट्री, केक हे बनवून आपल्याला हे विकायचं आहे आणि आपलं जे शॉप डेव्हलप करायचं आहे। तुम्ही छोट्या शॉप पासून सुद्धा स्टार्ट करू शकता आणि याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट खूप कमी आहे आणि मार्जिन खूप प्रचंड असे मार्जिन या व्यवसायामध्ये आहे। निश्चितच अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये मॅक्झिमम प्रॉफिट आपण या व्यवसायातून घेऊ शकतो। आणि आज वेगवेगळे प्रत्येक जण आपला बर्थडे असू द्या, फेस्टिवल असू द्या, काही असू द्या, प्रत्येक ठिकाणी हा केक काटल्याशिवाय हे सेलिब्रेट होत नाही। त्यामुळे केकचा सुद्धा, बेकरी शॉपचा सुद्धा सुंदर असा हा बिझनेस आहे। सुंदर असा आपण हा बिझनेस डेव्हलप करू शकतो। त्यानंतरची तिसरी बिझनेस आयडिया म्हणजे कोचिंग क्लास। कोचिंग क्लासचा जर बिझनेस पाहिला तर कोचिंग क्लास हे सुद्धा मोठ्या प्रमाणात यांचा बिझनेस आहे। 50,000 करोड रुपये याचं मार्केट आहे आणि अॅन्युअली सुद्धा मोठ्या प्रमाणात ग्रोथ या बिझनेसला आहे। आपण वेगवेगळ्या ट्युशन क्लासेसच्या माध्यमातून आपला हा बिझनेस डेव्हलप करू शकतो। होम ट्युशन्स, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, वेगवेगळे तुम्ही फक्त याच्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये परफेक्ट असणं आवश्यक आहे। निश्चितच या माध्यमातून सुद्धा सुंदर अशी कमाई, सुंदर असं कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये हा चालू करता येणारा व्यवसाय। तुमच्याकडे 50,000 रुपये जरी असले तरी तुम्ही एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी व्यवस्थित असा सेटअप करू शकता आणि या माध्यमातून सुद्धा लाखो रुपये कमाई करणारे कितीतरी आज अस्तित्वात आहे। आणि प्रचंड तुमच्या भागामध्ये सुद्धा भरपूर जण असतील की ज्यांनी हे अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये हा कोचिंग क्लासेसचा बिझनेस चालू केला आणि खूप मोठे झालेले आहे। अशांची नावे तुम्ही सुद्धा कमेंट करा, जेणेकरून आपले जे आहे व्ह्यूअर्स त्यांना सुद्धा एक संशोधनासाठी किंवा रिसर्चसाठी एक 2 पॉइंट मिळतील। हा सुद्धा सुंदर असा बिझनेस होऊ शकतो। त्यानंतरचा जो बिझनेस आहे, चौथी बिझनेस आयडिया, सुंदर अशी बिझनेस आयडिया आहे। कुठेही आपल्याला घर सोडायचं काम नाही, घरच्या घरी राहून आपण हा व्यवसाय करू शकतो आणि अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये हा व्यवसाय करू शकतो। ते म्हणजे ई कॉमर्स।
ई कॉमर्स बिझनेस आपल्याला करायचा आहे, वेगवेगळे जे प्रोडक्ट आहे ते आपल्याला Amazon, फ्लिपकार्ट सारख्या साईटवर आपल्याला रजिस्टर करायचे आहे आणि या माध्यमातून सुद्धा प्रचंड अशी कमाई ही होऊ शकते. अत्यंत कमी, फॉर एक्झाम्पल एखादा टॉईज आहे, 20 रुपयाचा टॉईज आहे, तुम्ही 100 रुपयाला आरामात Amazonवर सेल करू शकता. म्हणजे याला 200-300% मार्जिन जोडून टॉईज मध्ये तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला फक्त 5-50 एकदा आपलं अकाउंट Amazonवर ओपन करायचं आहे. वेगवेगळे कितीतरी युट्यूबवर व्हिडिओ आहेत, या माध्यमातून कशा पद्धतीने आपण अकाउंट ओपन करायचं आणि नंतर अकाउंट ओपन केल्यानंतर आपल्याला हे प्रोडक्टचे फोटोग्राफ्स घेऊन त्याच्यावर पोस्ट करायचे आहे आणि आपल्या मार्जिन आपल्याला त्याच्यावर ठेवायचे आहे. आज इंडियामध्ये एवढे लोकांना म्हणजे अर्निंग एवढं आहे आणि सोबतच जे आहे आपले जे मुलांसाठी कुठेही मागे पुढे पाहत नाहीत लोक, त्यामुळे मुलाने एखादं टॉईज सिलेक्ट केलं लगेच त्याला बाय करून घेतात. कारण की आज वेळ नाही आहे, मुलांसाठी सुद्धा वेळ नाही आहे, ते त्यामुळे प्रत्येक जण जो आहे तो Amazonवरूनच टॉईज करून घेतात बुक, जेणेकरून घरी पोहोचून जातील. तर असं सुंदर असं ई कॉमर्स बिझनेस सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात डेव्हलप होऊ शकतो. ई कॉमर्स सोबतच जो आहे ड्रॉप शिपिंग, या सगळ्या गोष्टी आज भारतामध्ये डेव्हलप झालेला ॲडव्हान्स बिझनेस आज लोकांनी उचललेला आहे आणि या बिझनेसच्या माध्यमातून सुद्धा आपण लाखो रुपये कमाई करू शकतो. निश्चितच सुंदर अशा 4 बिझनेस आयडिया मी तुम्हाला दिलेल्या आहे. तुम्हाला याच्यामधली कोणती बिझनेस आयडिया आवडली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर ई कॉमर्स सुद्धा प्रचंड असं मोठं शेअर मार्केटमध्ये 5 लाख कोटीपेक्षा जास्त जे आहे हे ई कॉमर्सच्या माध्यमातून प्रोडक्ट विकले जातात. मोठा असा ज्याच्यामध्ये पार्ट ई कॉमर्सचा आहे आपल्या इकॉनॉमीमध्ये आणि सुंदर असा बिझनेस आहे. त्यामुळे मी तुम्हाला नवनवीन बिझनेस आयडिया या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. आणि आपल्या मराठी बिझनेस स्कूलमध्ये तुम्ही जर ॲडमिशन घेतली नसेल तर आता सबस्क्राईब करून ॲडमिशन घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.